शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी ॲग्रिकॉस पांडुरंग तावरे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या कृषीवेदच्या नव्या शेतीविषयक माहितीच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आता जो काही गहू पीक आहे त्याच्यामध्ये दाणा भरण्याची जी काही प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे. मित्रांनो, या प्रक्रियेमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं जे काही गहू पिकाला शेवटची फवारणी. तर मित्रांनी ही फवारणी आपल्याला का करायची, कशासाठी करायची व या फवारणीमध्ये आपल्याला कोणत्या खताचा औषधांचा त्या ठिकाणी समावेश करायचा आहे, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा व आपल्या चॅनलला तुम्ही जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या गहू पिकाला ही फवारणी आपल्याला का करायची. मित्रांनो, आता जे काही गहू पीक आहे हे आपलं जे काही वंबी पूर्णपणे लागलेली आहे. मित्रांनो, ह्या वंबीमध्ये व्यवस्थित दाणा भरण्यासाठी, त्याचबरोबर वंबीचा आकार वाढण्यासाठी व आपल्या गहू पिकावर सध्या जो काही काळा मावा, चिकटा व त्याचबरोबर हे जे काही रस शोषक किडे आहे त्यांचा प्रादुर्भाव हा कमी करण्यासाठी आपल्याला गहू पिकामध्ये फवारणी करायची आहे. त्याचबरोबर या वेळेला दाणा भरण्याच्या वेळेला सर्वात महत्त्वाचं जे काही अन्नद्रव्य आहे ते म्हणजे पोटॅश. या फवारणीमध्ये आपल्याला पोटॅशयुक्त एखादं जे काही खत आहे त्याचा वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्या गव्हाच्या वंबीमध्ये भरपूर जी काही दाण्याची संख्या आहे ती भरपूर भरेल व आपली वंबी लांब होऊन आपल्या उत्पादनात ही वाढ होईल. त्याचबरोबर मित्रांनो, या अवस्थेत आपल्या गहू पिकामध्ये सर्वात महत्त्वाची जी काही बुरशी आहे ती म्हणजे तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव आपल्या गहू पिकामध्ये ह्या वेळेला सर्वात जास्त आपल्याला दिसून येतो. त्याच्यामुळं ह्या प्रादुर्भाव आपल्या गहू पिकात होऊ नये. त्याचबरोबर जर झाला असेल तर हा आपल्याला कंट्रोल करण्यासाठी या फवारणीमध्ये योग्य बुरशीनाशकाचा त्या ठिकाणी वापर हा करायचा आहे. त्याचबरोबर मित्रांनो, ही फवारणी आपल्याला किती दिवसानंतर करायची आहे. मित्रांनो, साधारणपणे आपल्या गहू पिकाच्या ज्या काही वंब्या आहे त्या संपूर्णपणे निघल्यावर आपल्याला ही फवारणी करायची आहे. त्याचबरोबर आपल्या गहू पिकाचे आता तुम्ही बघू शकता मित्रांनो, ही जी काही वंबी आहे यामध्ये दाणा भरण्याची जी काही प्रक्रिया आहे सुरू झाली आहे. आणि जर आपण हे बघितलं तर हा जो काही दाणा आहे, दाणा आपल्याला या ठिकाणी दिसू शकतो. म्हणजे दुधाळ दाण्याची ही जी काही स्टेज आहे ती सुरू झालेली आहे. मित्रांनो, या स्टेजमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं फवारणी व्यवस्थापन आणि त्याच्याबरोबर या अवस्थेत मित्रांनो आपल्याला पाणी नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, या अवस्थेत जर आपल्याकडून एखादं गव्हाचं पाणी हुकलं तर आपल्या उत्पादनात मोठा फटका बसू शकतो. त्याच्यामुळं आपल्याला फवारणी नियोजन व पाणी नियोजन या कंडिशनला करणं खूपच महत्त्वाचं आहे. मित्रांनो, सर्वात महत्वाची आणि शेवटची गोष्ट, या वेळेला आपण फवारणीमध्ये कोणत्या औषधांचा व खतांचा वापर करू शकतो. मित्रांनो, या वेळेला आपण एक उत्कृष्ट बुरशीनाशक, एक उत्कृष्ट कीटकनाशक आणि त्यामध्ये योग्य विद्राव्य खत ज्यामध्ये सर्वात जास्त पोटॅशचं प्रमाण असेल त्या विद्राव्य खताचा वापर आपल्याला यामध्ये करायचा आहे, जेणेकरून आपली वंबी तर लांबच होईल पण दाणा भरायला सुद्धा मदत होईल. तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला जे काही अलिका कीटकनाशक आहे ते 1 ml प्रति लिटर, त्याच्यासोबत जे काही क्वांटा प्लस जे काही बुरशीनाशक आहे ते 1.25 ml प्रति लिटर आणि त्याच्यासोबत आपल्याला जे काही 0050 जे काही विद्राव्य खत आहे ते जवळपास 15 लिटरच्या पंपासाठी 70 ते 80 ग्राम वापरून आपल्याला फवारणी गहू पिकाला आपल्या करून घ्यायचे, जेणेकरून आपल्या गहू पिकामध्ये जे काही चिकटा व मावा आहे तो कमी होईलच, पण गव्हामध्ये तांबेरा जे काही रोग येतो तो मित्रांनो सर्वात घातक रोग म्हणजे गहू पिकातला तांबेरा आहे तो येणार नाही व आलेला असेल तो थांबून जाईल. व सर्वात महत्त्वाचं आपण याच्यामध्ये पोटॅश वापरणार आहोत. पोटॅशमुळे आपली वंबी लांब होऊन जाड होऊन त्यामध्ये दाण्याची संख्या आपल्याला जास्त भरायला मदत होईल. मित्रांनो, तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपले इतर गहू उत्पादक जे काही शेतकरी आहे त्यांना शेअर करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब व पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.